नमस्कार मित्रमैत्रिणींनो आणि भावी शिक्षकांनो. पोर्टल शिक्षक भरती संदर्भात नवीन सूचना तुम्ही पोर्टलवरती आलेल्या पाहिलेल्या आहेतच आणि त्याच्या संदर्भात बराचसा संभ्रम अजूनही दूर झालेला नाहीये. शिक्षक भरती वेळेवरती व्हावी तिथपासून कोणताही मुद्दा असेल तर त्याच्यासाठी आपण ग्राउंडवरचा पाठपुरावा करत आहोत. तो तुम्ही पाहिला असेल आणि आजपर्यंत अगदी आयुक्त कार्यालयामध्ये पाठपुरावा करून आता ते पत्रक आल्याचं तुम्ही पाहताय. मग ते CTET बाबतीमध्ये असेल, NCL बाबतीमध्ये असेल किंवा EWS बाबतीमध्ये असेल, SCBC बाबतीमध्ये असेल आणि डोमिसाईल बाबतीमध्ये असेल. तर त्याच्यामध्ये सुद्धा ज्या सूचना आलेल्या आहेत त्याचा व्यवस्थित अर्थ काय आहे तो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. आणि येणाऱ्या काळामध्ये शिक्षक भरतीची जी चर्चा झालेली आहे, मग त्या ओक मॅडम असतील परिषदेच्या, सोबतच आयुक्त असतील आणि आपले शिंदे सर असतील, याच्या संदर्भात तुम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करूच. परंतु सध्या महत्त्वाचं आहे ते आपलं रजिस्ट्रेशन आणि ते व्यवस्थित सक्सेसफुल व्हावं याच्यासाठी आपण प्रयत्न करत असताना त्या विषयावरती आपण नवीन व्हिडिओमध्ये बोलूयात. चला तर मित्रांनो, सबस्क्राईब करून नोटिफिकेशन ऑन करून ठेवा जेणेकरून तुमची कोणतीही अपडेट मिस होणार नाही. सोबतच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम व्हॉट्सअप चॅनलची लिंक दिलेली आहे, तेही जॉईन करा जेणेकरून तुम्ही एखादा व्हिडिओ जरी मिस झाला तरी तुम्हाला राईट इन्फॉर्मेशन नक्की मिळेल. सध्या पोर्टलवरती रजिस्ट्रेशन सुरू आहे आणि जवळपास आस्पायर अकॅडमीच्या माध्यमातून आपण बरेचसे फॉर्म आता चेक करत आहोत आणि 80% फॉर्ममध्ये चुका आढळत आहेत. फॉर्ममध्ये चुका अगदी मायनर आहेत, परंतु ती मायनर चूक तुमची नोकरी सुद्धा हिरावून घेऊ शकते. त्यामुळे तुम्हाला जर असा फॉर्म जर चेक करायचा असेल, संध्याकाळी 8 ते 9 या वेळेमध्ये वेबिनार असते, त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. सो स्टे कनेक्टेड. आणि ज्याला खूपच अडचण असेल, खूपच गरज असेल, कोणती तांत्रिक अडचण जर तुम्हाला सोडवायची असेल, थेट तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता आणि त्याला सुद्धा तुम्ही जॉईन करून मीटिंगमध्ये पर्सनली तुमच्या सर्व शंकाचं समाधान करून घेऊ शकता. चला तर मित्रांनो, सुरुवात करूया. सध्या आपल्याकडे जो सूचना जाहीर झालेल्या आहेत त्याच्यामध्ये रजिस्ट्रेशन नवीन असेल आणि सेल्फ सर्टिफाय करण्यासाठी 14 जानेवारी 2025 ची तारीख दिलेली आहे. कोर्ट केसचा निर्णय आहे आणि त्याचमुळे ही जी तारीख आहे ती पुढे वाढून मिळालेली आहे. कोणत्या विषयावरती कोर्ट केस आहे, विषय काय आहे, त्याच्यावरती मित्रांनो आपण नंतर एका निवांत व्हिडिओमध्ये बोलूया. सध्या विषयाला सुरुवात करूया. याच्यामध्ये जी सूचना आहेत त्याच्यामध्ये विशेषतः या ज्या सूचना होत्या त्याच्यामध्ये डोमिसाईल सर्टिफिकेट आहे, CTET बाबतीमध्ये आहे आणि याचा जो परिणाम आहे तो EWS, SCBC आणि इतर आरक्षित प्रवर्गांवरती सुद्धा होत असताना कोणती काळजी घ्यायची आहे हे मात्र या सूचनांमध्ये संभ्रम होऊ नये याच्या संदर्भात सांगितलेलं आहे. तर मित्रांनो, पहिली सूचना जी तुमच्याकडे असेल एकदा तुम्ही बघून घ्या आणि त्याचा मी अर्थ व्यवस्थित सांगते. सोबत डोमिसाईलसाठी जे आता आपल्याला एक्झेम्पशन मिळालेलं आहे, परंतु पोर्टलवरती लिहित असताना आजही 14 मे 2025च्या पूर्वीचंच डॉक्युमेंट मागते बघा. सध्या लगेच तुम्ही पोर्टलवरती तुमचं अनसर्टिफाय करून जर फॉर्म चेक केला तर तिथं तुम्हाला काय करायचं आहे याच्यावरती नक्की आपण या व्हिडिओमध्ये सोल्युशन देत आहोत. मित्रांनो, जी पहिली सूचना आहे ती होती की अबाउट CTET दिलेल्या उमेदवारांच्या बाबतीमध्ये आणि जे काही 26 डिसेंबर 2025चं जे पत्रक आहे त्याच्यामुळे उमेदवारांमध्ये झालेला संभ्रम. मित्रांनो, त्याच्यामध्ये ही जी सूचना आहे त्या तर तुम्ही वाचली असेल, तुम्ही टेलिग्रामवरती जॉईन करा, इथंही आहे. उमेदवारांसाठी दिनांक 26/12/2025 रोजी सूचना प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्यातील खुल्या प्रवर्गातून CTET दिलेल्या ज्या उमेदवारांकडे सदर परीक्षेसाठी अर्ज करण्याच्या वेळी कोणत्याही आरक्षणाचे प्रमाणपत्र उपलब्ध असेल त्यांनाच त्यांच्याकडे असलेल्या आरक्षणानुसार लाभ, सूट व सवलत मिळणार आहे. म्हणजे जरी तुम्ही CTET देताना ओपन कॅटेगरीमधून दिली असेल, तुमच्या CTET सर्टिफिकेटवरती कॅटेगरी कोणती मेन्शन नाही, तरी सुद्धा तुम्हाला CTETचा 5% लाभ राज्यामध्ये असणार आहे, कारण CTET केंद्र स्तरावरती असते, तो तुम्हाला मिळेल. त्याच्या संदर्भातल्या मित्रांनो या सूचना आहेत. सदर परीक्षेसाठी अर्ज करण्याच्या वेळी आरक्षणाचे प्रमाणपत्र नसेल तर त्यांना सूट सवलतीचा लाभ घेता येणार नाही असंही सांगितलेलं आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही परीक्षा दिलेली आहे सर्व आरक्षित प्रवर्गांसाठी हे महत्त्वाची लाईन आहे. जर तुमच्याकडे ते प्रमाणपत्र नसेल तर त्याचा तुम्हाला लाभ घेता येणार नाही. परंतु काही उमेदवारांमुळे या लाईनमुळे थोडा संभ्रम झालेला होता आणि त्याच्या संदर्भात आपण अगदी शालेय शिक्षण विभाग, आयुक्त, मंत्रालय, इवन विखे पाटील यांच्याशी सुद्धा संपर्क साधला होता आणि त्यांच्यानुसार आता हे नवीन नोटिफिकेशन तुमच्या समोर आलेलं पाहते. त्यामुळे उमेदवारांचा संभ्रम आहे त्याबाबत स्पष्ट करण्यात येते की आता स्पष्टता काय आहे ते तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे. शिक्षक पात्रता परीक्षा देण्यापूर्वी या परीक्षेच्या किंवा परीक्षा देण्यापूर्वी किंवा
परीक्षेच्या वेळी कोणत्याही आरक्षणाचे प्रमाणपत्र उपलब्ध असेल तर त्यांना त्यांच्याकडे असलेल्या आरक्षणानुसार लागू असलेल्या गुणांची सूट सवलत मिळेल याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे. म्हणजे अर्थातच हे जे क्लॅरिटी आहे ती आहे EWS साठी, ती आहे SCBC साठी आणि बाकीच्या आरक्षित प्रवर्गांना सुद्धा. जरी तुमच्याकडे प्रमाणपत्र असेल आणि तुम्ही त्याचा जर लाभ घेतला नसेल, त्याच्यावरती मेन्शन केलं नसेल, ओपनमध्ये फॉर्म भरला असेल, तरी तुम्हाला 5% सूट मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही सेल्फ सर्टिफाय करताना पोर्टलवरती जरी तुम्हाला नॉट क्वालिफाईड असेल तिथं तुम्ही क्वालिफाईड करून SCTT करू शकता. त्याच्यामध्ये जी अजून क्लॅरिटी आहे ती आहे EWSच्या उमेदवारांमध्ये. मित्रांनो, काही उमेदवारांमध्ये त्या परीक्षेच्या वेळी ते सर्टिफिकेट होतं किंवा परीक्षेच्या अगोदर जरी कोणत्याही इयरचं असेल, जरी तुमच्याकडे त्यावेळी त्या परीक्षेचं जर सर्टिफिकेट होतं आणि तुम्ही पाहताय की EWS, SCBC किंवा NCL ह्या गोष्टी अशा आहेत की त्या वर्षाला तुम्हाला चेंज कराव्या लागतात, तरी त्याचा तुम्हाला लाभ होणार आहे. अतिशय महत्त्वाची अपडेट आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. आय एम टॉकिंग अबाउट EWS. जर तुमच्याकडे जेव्हा परीक्षा दिली आहे तेव्हा तुमच्याकडे EWS नाही आहे, त्याच्या अगोदरच्या वर्षी तुमच्याकडे EWSचं सर्टिफिकेट होतं, तरी सुद्धा तुम्हाला याचा लाभ घेता येणार आहे. आणि याच्या संदर्भात तुम्हाला तुमच्या सेल्फ सर्टिफाय करताना येस करायचं आहे. बाकीच्या प्रवर्गासाठी सुद्धा सेमच आहे, परंतु आता ही SCBC कॅटेगरीसाठी काय, SCBC हे आरक्षण 2014, 2019 आणि नंतरनं सुद्धा आपण पाहिलेलं आहे की 24 मध्ये आलेलं आहे, फेब्रुवारी 2024. त्यामुळे फिरतं आरक्षण असल्यामुळे या उमेदवारांनी म्हणजे आत्ता 14 मे 2025 पूर्वी कोणत्याही इयरमध्ये जर तुम्ही CTT दिली असेल आणि तेव्हापासून जर तुम्ही या आरक्षणाचा लाभ घेत असताना तेव्हा जर तुमच्याकडे EWS आयदर SCBC सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला या परीक्षेचा 5% लाभ घेता येऊ शकतो. याच्यामध्ये तुमचं नॉट क्वालिफाईड असेल तर तुम्ही क्वालिफाईड येस करू शकता. त्याच्यामध्ये बरेच उमेदवारांचे प्रश्न आहेत की मॅडम ते 2019चं व्हॅलिडच नव्हतं किंवा त्यावेळेस माझ्याकडे NCL नव्हतं. काहीही तुमचे प्रश्न असतील तर त्याला कोणताही बेस नाहीये. आपण स्पेशल शिक्षण आयुक्त कार्यालयामध्ये जाऊन हे तुमच्यासाठी क्लिअर कट सूचना आणलेल्या आहेत, हे लक्षात घ्या. जर तुमच्याकडे SCBC सर्टिफिकेट होतं परीक्षा देण्यापूर्वी, ते EWS असेल किंवा SCBC असेल, तर तुम्हाला CTTचा 5% लाभ भेटू शकतो, हे लक्षात घ्या. आणि म्हणजे मग त्याला व्हॅलिडिटी होती, ते काही सुद्धा तुम्ही लक्षात घेऊ नका. सोबतच काही उमेदवारांचं असं म्हणणं आहे की 14 मे 2025चं त्यांच्याकडे SCBC सर्टिफिकेट नाहीये, परंतु यांच्याकडे 2019चं SCBC सर्टिफिकेट आहे. तर अशा उमेदवारांनी करायचं काय, तर मित्रांनो तुम्ही काय करायचं आहे, आत्ता जे तुम्ही SCBC सर्टिफिकेट काढलं असेल 14 मे 2025 नंतरचं, त्याची PDF म्हणजे त्याचा फोटो, आणि याच्या अगोदरचं जे तुमच्याकडे SCBC, आय एम ओनली टॉकिंग अबाउट SCBC सर्टिफिकेट असेल, 2019चं असेल किंवा त्याच्या अगोदरचं असेल, तर त्याची एकत्रित तुम्ही PDF जोडा आणि नॉन क्रिमिनल सुद्धा त्याच्यासोबत जोडा आणि त्याच्यानुसार तुम्हाला ते तुमचं व्हॅलिड पकडलं जाणार आहे. कारण त्यांनी व्यवस्थित सांगितलेलं आहे बघा, लास्टच्या लाईनमध्ये ते क्लिअर होतंय किंवा तुमच्यापर्यंत कितपर्यंत समजतंय आय डोंट अंडरस्टँड, परंतु तुमचं हे टोटल क्लिअर आहे की सूट किंवा सवलत आहे ती उमेदवारांना मिळत आहे, कारण त्यांच्याकडे पहिल्यांदा त्या आरक्षणाचं सर्टिफिकेट होतं. त्यामुळे मित्रांनो याचा तुम्ही नक्कीच लाभ घेऊ शकता. आणि 14 मे 2025 पूर्वी आमच्याकडे कोणतंही सर्टिफिकेट नव्हतं, परंतु आम्ही CTT दिलेली आहे. मग ते SCBC नव्हतं, TET नव्हतं, EWS नव्हतं किंवा कोणतंही नव्हतं, आम्ही CTT दिलेली आहे, मग आम्ही येस करायचं का. तर मित्रांनो आतापर्यंत जो शिक्षण विभागाकडे आपण पाठपुरावा केलेला आहे त्यांनी आतापर्यंत असं सांगितलेलं आहे की फिरतं आरक्षण आहे, त्यामुळे या उमेदवारांना येणाऱ्या काळामध्ये कोणती अडचण येणार नाही. त्यामुळे आता हा शेवटी रिस्कचा जरी प्रश्न असला तर तुमचा कॉल आहे, तुम्ही ठरवायचं आहे. आणि ज्याला याच्यामध्ये कोणती अडचण असेल त्यांनी शालेय शिक्षण विभागाकडे स्वतः जाऊन याचा तुम्ही फॉलोअप घेऊ शकता. येस, जो दुसरा प्रश्न आहे तो बघा डोमिसाईल सर्टिफिकेट बद्दल आहे. डोमिसाईल सर्टिफिकेट खूप कमी वेळ मिळाला आणि शिवनिटी फाउंडेशनच्या माध्यमातून आपण अपीलला सुद्धा संधी मिळवून दिलेली आहे आणि त्याच्या माध्यमातून त्यांना खूप कमी वेळ मिळाला, त्याच्यासाठी डोमिसाईल ग्राह्य धरण्यात यावं. 14 मे 2025 पूर्वी नंतरचं जरी असेल तरी ग्राह्य धरण्यात यावं, जसं आपण NCL अलाउ केलेलं आहे, जसं आपण EWS साठी पाठपुरावा सक्सेसफुली केलेला आहे, जसं आपण आता SCBC साठी सुद्धा आपण बोलत आहोत. तर त्याच्या संदर्भात आता डोमिसाईलसाठी सुद्धा
आपण जेव्हा शालेय शिक्षण आयुक्त यांना भेटलो पुण्यामध्ये, तेव्हा त्यांच्याशी सविस्तर गोष्टी सांगितल्यानंतरच्या ह्या सूचना आपण पाहिलेल्या आहेत. चॅनलवरती तुम्ही लाईव्हच्या माध्यमातून सर्व माहिती पाहिलेलीच असेल. तर याच्यामध्ये त्यांनी काही सूचना दिलेल्या आहेत, जेणेकरून तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे की तुम्ही नागरिक आहात महाराष्ट्राचे, अर्थातच भारताची नागरिक तर आहातच, आणि या 3 कागदपत्राची एकत्रित PDF आयदर ऑर जे ऑप्शन दिलेलं आहे त्याची तुम्हाला जोडायची आहे. सोबतच तुम्ही नंतर काढलेलं जे आता डोमिसाईल असेल तुमचं अगदी आजच्या तारखेचं, त्याची एकत्रित PDF करून जोडायची आहे. आणि तुम्ही म्हणाल 14 मे 2025चं काही अजून रजिस्ट्रेशनमध्ये ती अजून तारीख टाकता येत नाही, तर आम्ही काय करायचं, तर तुमची पॅन कार्ड जेव्हा काढलं, आधार कार्ड जेव्हा काढलं, किंवा त्याच्यातला एक जो पुरावा आहे ते जे तुम्ही काढलं असेल त्याचा तुम्ही पुरावा ते तुम्ही त्याची तारीख तिथं टाकू शकता. डोंट वरी ॲट ऑल. त्याच्यामध्ये कोणता पुरावा आहे, ओळखीच्या पुराव्यामध्ये आहे, त्याच्यामध्ये आहे की आधार कार्ड, वाहन चालवण्याचा पुरावा म्हणजे आपलं जे काही चालवण्याचा परवाना, नंतर आहे पासपोर्ट, पॅन कार्ड, मतदार कार्ड, याच्यापैकी कोणतंही एक घ्यायचंय, फोटो काढायचा आहे. दुसरा आहे पत्त्याचा पुरावा, त्याच्यामध्ये तुम्हाला खाली टेलिफोन नंबर, गॅस, वीज देयक, मालमत्ता कर इत्यादी उपयुक्ता बिले किंवा बँक पासबुक, रेशन कार्ड आणि भाडे करार याच्यापैकी एक. आणि अतिरिक्त कागदपत्रेमध्ये की तुमचं बर्थ सर्टिफिकेट असेल किंवा शाळा सोडल्याचा दाखला असेल किंवा 10वी-12वीचं बोर्ड सर्टिफिकेट असतं, त्याच्यावरती मात्र तुमची बर्थ डेट आहे, हे लक्षात घ्या. हे तुम्हाला एकत्र तिन्ही, एक तर पुरावा आहे तुमच्या ओळखीचा, एक आहे जन्मतारखेचा आणि एक आहे तुमच्या पत्त्याचा पुरावा, एकत्र तिन्हीपैकी एक PDF करायचा आहे आणि त्याची PDF तुम्हाला तिथं जोडायची आहे. अनसर्टिफाय करून तुम्हाला तो सर्टिफाय करायचा आहे, परंतु एकदा अनसर्टिफाय केल्यावर सर्टिफाय केलं तरच तुम्हाला ही गोष्ट क्लिअर होणार आहे. आता जी बघा शेवटचा जो लास्टचा मुद्दा आहे, नोंदणी केलेल्या उमेदवारांना व नव्याने करणाऱ्या उमेदवारांना स्वप्रमाणित करण्यासाठी सेल्फ सर्टिफिकेशनसाठी 14 जानेवारी 2026 ही पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे. आणि यापुढे मुदतवाढ होईल का, तर मित्रांनो सध्या कोर्टाच्या निर्णयानुसार, जसं मगाशीच मी तुम्हाला सांगितलं होतं त्याच्यानुसार ही मुदतवाढ मिळालेली आहे. येणाऱ्या काळामध्ये सुद्धा मिळू शकते, कारण कोर्टाने हे सांगितल्यामुळे काही विषय खूप गंभीर आहेत त्याच्यावरती उमेदवार कोर्टामध्ये गेले होते आणि त्याच्यानुसार ही मुदतवाढ मिळालेली आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, सध्या मित्रांनो काही जरी असलं तरी सुद्धा अजून जाहिरात यायला फेब्रुवारी एंडिंग येणार आहे. त्यामुळे शालेय शिक्षण विभाग किती उमेदवार इन झाले तरी त्यांना काही याचा फरक पडत नाही, परंतु मिसमॅचचे इश्यू आता बऱ्यापैकी क्लिअर झालेले आहेत आणि त्याच्यामुळे अजून मुदतवाढ मिळेल का याचा विचार करण्यापेक्षा वेळेत तुम्ही सेल्फ सर्टिफाय करून घ्या, स्वतःचा फॉर्म स्वतः तपासून घ्या किंवा एक्सपर्टकडे तपासून घ्या. बऱ्याच छोटीशी चूक, बऱ्याच चुका तुमची हक्काची नोकरी आणि भाकरी घालू शकते. आणि ते करायचं नसेल तर नक्कीच आपलं वेबिनार सुद्धा जॉईन करा, जेणेकरून आम्ही तुम्हाला स्वतः तिथं सुद्धा गायडन्स करणार आहोत. आणि अशाच ऑथेंटिक माहितीसाठी सबस्क्राईब करून नोटिफिकेशन ऑन करून ठेवा. आणि हो, याच्या संदर्भातली कोणती अडचण असेल तर कमेंट सेक्शनमध्ये विचारायला विसरू नका. बरेच मुद्दे आहेत ज्याच्यावरती आपण शालेय शिक्षण विभागाशी चर्चा केलेली आहे, परंतु नक्की भेटूया त्या मुद्द्यांसह नवीन लाईव्हमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.